मनोज जरांगेंच्या आंदोलनाची 6 वाजता संपणार मुदत, तर परवानगीबाबत पोलीस सकारात्मक निर्णय घेतील। आंदोलनाची परवानगी वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे संकेत। मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानातून मनोज जरांगे पाटलांनी फुंकलं रणशिंग। सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही। गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही, मनोज जरांगेंचा निर्धार। आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल। मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर डागली तोफ। सोयीच्या भूमिका घेणाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यावी, फडणवीसांचं विरोधकांना आव्हान। दोन्ही राष्ट्रवादी ठाकरेंच्या शिवसेना आमदार खासदारांची जरांगेंच्या भेटीसाठी रीख, तर सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार का याकडे लक्ष। छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आश्वासनं देणारे गावी पळून गेले का? जरांगेंच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, तर आधी भूमिका स्पष्ट करा, शिंदेंचा पलटवार। गुणरत्न सदावर्तेंची मराठा मोर्चाच्या आंदोलनाविरोधात तक्रार। आंदोलनाचा लोकांना त्रास, कोर्टाच्या नियमांचा भंग होतोय, सदावर्तेंचा आरोप। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मुंबई, सीएसएमटी स्थानकामध्ये आंदोलकांची मोठी गर्दी। मराठा आंदोलनाचा मुंबईमध्ये वाहतुकीला फटका, फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी, तर नवी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुद्धा वाहनांच्या रांगा। जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, सरकार उलथवण्यासाठी आंदोलन। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा यामध्ये सहभाग। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप। नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, 5,000 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। छत्रपती संभाजीनगरमधून लष्कराच्या तुकडीला पाचारण। मी फराह खान, तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी फक्त 1 दिवसाची परवानगी दिली होती आणि ती मुदत आता संपत आली आहे। त्यामुळे आता सगळ्या नजरा मुंबई पोलिसांकडे लागल्या। सकाळी 6 वाजेपर्यंतच मनोज जरांगेंना आंदोलनाची परवानगी आहे, म्हणजे अवघे काही मिनिटं उरलेली आहेत। त्यामुळे आंदोलनाला दिलेल्या परवानगीची मुदत पोलीस वाढवणार का? पोलिसांनी परवानगी नाकारल्यास जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देताना काही अटी शर्ती घातलेल्या होत्या, त्यामुळे पोलीस कोणती भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलंय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। 5:55 झाले आहेत, म्हणजे 5 मिनिटांपेक्षाही कमी वेळ राहिलेला आहे। जी मुदत दिलेली होती आंदोलनासाठी तो काळ संपण्यासाठी, आणि त्यामुळे 4 ते 5 मिनिटांमध्ये ही मुदत संपेल। आणि तेवढ्या काळामध्ये पोलीस पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी मुदत देणार का, परवानगी देणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर जरांगेंच्या आंदोलनासाठी आजचा जो दिवस देण्यात आला होता, 1 दिवस, आणि जो वेळ देण्यात आला होता त्यामध्ये फक्त 3 मिनिटं 35 सेकंद बाकी राहिलेले आहेत। आणि अशामध्ये सगळ्यांच्या नजरा आहेत ते म्हणजे पोलिसांच्या भूमिकेकडे। जरी मराठा आंदोलकांनी आंदोलनाची परवानगी मागितलेली आहे, उद्या आणि जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे, मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे। अशामध्ये आता परवानगी पुन्हा मिळणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? अवघे 1 ते 2 मिनिटं राहिलेले आहेत, परवानगीसाठी काही हालचाली सुरू आहेत का? पोलिसांची भूमिका नेमकी काय असू शकते पुढे? मी आत्ताच आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो, ज्या ठिकाणी आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्रीकांत आदाते आहेत, त्यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की याबाबत वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतला जातोय आणि वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय येईल तो आम्ही मनोज जरांगे पाटील यांना कळवणार. म्हणजे या संपूर्ण कामी जॉईंट सीपी म्हणजे सहपोलीस आयुक्त जे सत्यनारायण चौधरी असतील, प्रवीण मुंडे असतील, इथले जे डीसीपी आहेत ते असतील, त्याच पद्धतीनं साऊथ मुंबईचे जे ॲडिशनल सीपी आहेत अभिनव देशमुख, या सर्वांची वारंवार चर्चा सुरू आहे, वारंवार बैठक सुरू आहे. आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होतं किंवा या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे अजून समजलं नाही. पण अवघे काही 2 ते 3 मिनिटं उरलेले आहेत. पण अद्यापही मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं नाहीये की मनोज जरांगे पाटील यांना उद्याच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे का नाही हे स्पष्ट केलेलं नाहीये. आणि जर परवानगी दिली असेल तर नियमानुसार संध्याकाळी 6 नंतर आझाद मैदान जे आहे ते आंदोलनकर्त्यांना सोडावं लागतं. ते त्यांना सोडण्यास सांगितलं जाईल. बरोबर आहे अजित. त्याच्यामुळे आता आझाद मैदानामध्ये बसलेले जे आंदोलक आहेत त्यांची नेमकी भूमिका काय आणि ती भूमिका सुद्धा पोलिसांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेऊयात. एक बाईट आपल्याकडे आहे की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील. जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातला निर्णय आहे. तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल. दरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून रोज जोरदार असं राजकारण सुरू झालं आहे. आता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. काही राजकीय पक्ष जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला होता. त्यातच आज जरांगेंच्या उपोषणाला अनेक आमदार खासदारांनी पाठिंबा दिलाय. आज आझाद मैदानामध्ये मनोज जरांगेंना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार खासदारांनी भेट दिलेली आहे. राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी, त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार खासदार सुद्धा भेटलेत. विशेष म्हणजे सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारही जरांगेंच्या मंचावर पाहायला मिळाले. तर कोणी कोणी भेट घेतलेली आहे जरांगे पाटलांची ते आपण बघूयात. याच्यामध्ये एकतर आहेत भास्कर भगरे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत. बजरंग सोनवणे तेही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार. ओमराजे निंबाळकर शिवसेना युबीटीचे खासदार आणि संजय जाधव हेही शिवसेना युबीटीचे खासदार आहेत. म्हणजे विरोधी पक्षांचे जे खासदार आहेत त्यांनी भेट घेतलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, त्याशिवाय राष्ट्रवादी एसपीचे आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडित आणि शिवसेना युबीटीचे आमदार कैलास पाटील यांनीही भेट घेतली आहे. तर शिवसेना युबीटीचे प्रवीण स्वामी आमदार यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे. राष्ट्रवादी एसपीचे आमदार अभिजित पाटील आणि शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनीही भेट घेतली आहे. याशिवाय शिवसेना युबीटीचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची वेळ आता संपलेली आहे. आताची सगळ्यात